नशीब आहे ना असं तुमच्या समोर सगळं सुख घेऊन उभं आहे. पण तुम्हीच आहात की तुम्हाला ते सुख नकोय, तुम्हाला तो आनंद नकोय, तुम्हाला तुमचं आयुष्य फार असं छान चाललेलं पाहवत नाहीये. तुम्हाला राग येईल कदाचित मी असं बोलले तर, पण हे खरंच आपल्या बाबतीत असंच होतंय. आपल्याला समजतच नाही की आपण कुठल्या गोष्टींमध्ये आणि कसे वाहत चाललोय, आपण कुठल्या गोष्टी सोडायला पाहिजेत आणि त्या आपण इतक्या घट्ट पकडून ठेवल्यात की ज्याच्यामुळे आपल्याला पुढच्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. एक छोटासा ना अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. एक 2 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आणि हा सेम अनुभव तुम्ही घेतला असेल, 100% खात्री आहे मला. तुम्हाला सुद्धा सेम असंच वाटलं असेल याची सुद्धा मला खात्री आहे. काय झालं होतं, 2-3 दिवसांपूर्वी संध्याकाळच्या वेळेला थोडंसं आकाशामध्ये काळे काळे ढग जमून आले. पाऊस पडणार अशी लक्षणं दिसायला लागली. पण त्याच वेळेला आमच्याकडे चर्चा सुरू झाली की आज पाऊस आला म्हणजे उद्या कडाक्याचं ऊन असणार, उद्या दिवसभर भयंकर उकाडा जाणवणार. आणि मग मला सुद्धा तसंच वाटलं की हा ऑब्विसली आज जर पाऊस पडला तर उद्या खूप कडक ऊन पडेल. बट झालं असं की दुसऱ्या दिवशी कडक ऊन नाही पडलं. दुसऱ्या दिवशी परत ढग दाटून आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत तसंच वातावरण झालं आणि परत एकदा तीच चर्चा झाली की उद्या परत एकदा मोठं म्हणजे खूप जास्त ऊन पडेल आणि गरम होईल. की का पाऊस पडत असेल असं ऑलमोस्ट सगळ्यांचा विचार होता. पण झालं असं की रात्रभर पाऊस पडत राहिला आणि सकाळी जेव्हा उठून मी बाहेर गेले त्यावेळेला ते दृश्य इतकं छान होतं. सगळीकडे पाणी, हवेमध्ये असणारा तो थंडावा खूप छान वाटत होतं मला. पण ना त्याच वेळेला काही गोष्टी रिअलाइज झाल्या की जस्ट विचार केला तर 10 जून तारीख आलेली होती. म्हणजे ऑलमोस्ट जून महिना चालू झालाय, पावसाळा सुरू झालाय. पण जरी आत्ता पाऊस पडायला लागला किंवा पावसाचं वातावरण झालं तरी आपल्या माइंडला पहिला थॉट जो हिट होतोय तो हाच आहे की आत्ता जर पाऊस पडला तर उद्या फार फार कडक असं ऊन जाणवेल, उद्या फार उकाडा जाणवेल. आणि हे का होतंय? कारण आपण गेलेल्या उन्हाळ्यातून बाहेर पडायलाच तयार नाही आहोत. जो उन्हाळा ऑलरेडी संपलाय, ज्या उन्हाचे चटके आता संपण्याच्या मार्गावरती आहेत, आपण त्याच्यातून बाहेर पडायला तयार नाही. समोर पावसाळा आहे, खूप आल्हाददायक, खूप छान असं वातावरण पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे, हे माहिती आहे. पण आपला मेंदू, आपलं मन ते स्वीकारायला अजूनही तयार नाहीये. आपण अजूनही त्या उन्हाच्या चटक्यांमध्येच अडकून पडलोय. हे फक्त पावसाळा आणि उन्हाळ्याची गोष्ट नाहीये, ही गोष्ट आपल्या आयुष्याची. लहानपणापासून माझ्या बाबतीतही तेच झालं, तुमच्या बाबतीतही होत असेल आणि आपणही पुढच्या पिढीच्या बाबतीत तेच करतोय. लहानपणापासून आपल्याला नेहमी शाळेत असू देत, घरात असू देत, आपल्या रिलेटिव्ह मध्ये, समाजामध्ये आपली जर मेमरी स्ट्रॉंग असेल की नाही तर त्याच्यासाठी खूप ॲप्रिशिएट केलं जातं. म्हणजे जनरली माझी मेमरी चांगली होती तर मला नेहमी त्या गोष्टीसाठी माझं नेहमी कौतुक व्हायचं की सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, किती चांगली गोष्ट आहे. पण या ॲप्रिसिएशनच्या नादात आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या नादात देवाने आपल्याला एक सुंदर देणगी दिली आहे, विस्मरण. हेच आपण विसरून जातो. आपण काही गोष्टी विसरायला पाहिजेत हेच आपण विसरून गेलो. आणि त्याचा परिणाम काय होतो माहितीये, मी माझ्यावरून सांगते. आयुष्यामध्ये एक छोटीशी गोष्ट घडली, ज्या गोष्टीने मला आत्ता दुखावलंय, ज्या गोष्टीमुळे मला त्रास होतोय, ज्या गोष्टीमुळे मला वेदना होत आहेत. माझा प्रॉब्लेम हा आहे की त्या एका प्रसंगावरून मागचे 10 प्रसंग माझ्या डोळ्यासमोर असे सर्रकन जातात आणि आत्ताच्या एका छोट्याशा गोष्टीसाठी मी दुखावलेली असते, त्याच्यामध्ये मागच्या त्या 10 अनुभवांची भर पडते, मागच्या त्या 10 दुःखांची भर पडते. आणि जे मी एका गोष्टीसाठी रडायला पाहिजे आता मी त्या 10 गोष्टींसाठी रडत असते, ज्या ऑलरेडी आयुष्यामध्ये घडून गेलेल्या आहेत, ज्याचा आता काहीही दूरदूरवर संबंध नाही. आणि ज्यावेळेला ही गोष्ट मला रिअलाइज झाली की ज्या गोष्टी मी विसरायला पाहिजे, ज्या गोष्टी मी सोडून द्यायला पाहिजेत, अजूनही त्या बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या त्रासदायक आहेत, अशा आठवणी, असे अनुभव जे त्रासदायक आहेत ते मी अजूनही सोबत घेऊन फिरते. त्यावेळेला मी थोडंसं हिलिंगकडे वळले आणि मग त्याच्यातल्या गोष्टी अभ्यासायला लागले, काही एक्सपेरिमेंट करायला लागले स्वतःवरती. आणि मग जाणवायला लागलं की आयुष्य खरंच किती सुंदर आहे. इतक्या छान आणि सुंदर गोष्टी समोर आहेत पण आपण त्याच्याकडे पाहत नाहीये, डोळे झाक करतोय सरळ सरळ, किंवा दिसत जरी असला तरी म्हणजे आपण त्यांचा आनंद घ्यायला तयार नाही आहोत. आणि मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी एक व्हिडिओ अपलोड केला होता इयरच्या सुरुवातीला, आय थिंक, फ्री युअर सेल्फ म्हणून. आणि खूप लोकांनी तो व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये सांगितलेला एक्सपेरिमेंट त्यांनी केला आणि खूप लोकांना त्याच्यानंतर रिलीफ मिळाला. म्हणजे
आपलं जे इनर चाइल्ड असतं, लहानपणी काहीतरी अशा गोष्टी ज्या आपण अनुभवलेल्या असतात किंवा अगदी मोठे झाल्यानंतर सुद्धा असे काही दुःखद अनुभव असतात जे आपल्याला त्रास देतात, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, त्रासदायक भूतकाळातून स्वतःची सुटका कशी करायची, या आशयाचा तो व्हिडिओ होता. जर तुम्ही खरंच अशा कुठल्या गोष्टींमध्ये गुंतून पडले असाल ना, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला सजेस्ट करेन. निश्चितपणे पहा, तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि ज्यावेळेला मी हिलिंग वरती काम करायला लागले, किती छोट्या छोट्या गोष्टी मला खुश करायला लागल्या माहितीये, की म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल राहायला लागले. छोटी छोटी गोष्ट मला सांगायला लागली की तुझ्या आयुष्यात इतक्या सुंदर गोष्टी घडतायत आणि तू कुठल्या त्या गोष्टींना धरून बसते की ज्या ऍक्च्युली आता मॅटर करत नाहीत, ज्यांची व्हॅल्यू काहीच नाहीये आणि ऍक्च्युली त्या कधीच अडगणीमध्ये गेलेल्या आहेत, त्या कचऱ्यात जमा झालेल्या आहेत. पण तो कचरा पण आपण किती सांभाळून ठेवतो ना. आणि ज्यावेळेला मी या हिलिंगच्या प्रोसेसमध्ये होते, मी आणखी एक गोष्ट करायला लागले. माझ्याकडे असणाऱ्या ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत, अशा अननेसेसरी वस्तू आहेत ज्यांची मला गरज नाहीये किंवा त्या ऍक्च्युली कबाड आहेत, पण आपल्याला एक सवय असते ना की कधीतरी लागेल म्हणून ठेवायचं, कधीतरी कामी येईल म्हणून ठेवायचं. माहितीये, मी अक्षरशः 8 दिवस गेले माझे असं सामान काढण्यामध्ये जे कधीतरी लागेल म्हणून ठेवलंय. आणि वर्षानुवर्ष ते तसंच पडू नये, ते मला कधीच गरजेचं नाही वाटलं किंवा त्याची गरज मला कधीच नाही पडली. पण जेव्हा फेकून द्यायचं त्यावेळेला परत हा थॉट की कधीतरी याची गरज पडेल. फोनमध्ये अननेसेसरी फोटोज आपण डिलीट करतो ना, कारण मेमरी फुल होते, आपला फोन व्यवस्थित चालत नाही. घरामध्ये सुद्धा सकाळी संध्याकाळी जेव्हा आपण झाडू मारतो, अननेसेसरी कचरा फेकून देतो ना, इथल्या कचऱ्याचं काय, इथल्या कचऱ्याचं काय, तो कचरा सुद्धा फेकून द्या. आणि तो फेकून देण्याची सुरुवात जर करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला स्वीकारा, परिस्थितीला स्वीकारा. ज्यावेळेला ते स्वीकारायला लागाल त्यावेळेला गोष्टी आपोआप चांगल्या होतील. आणि जे काही मला मागच्या व्हिडिओमध्ये पण काही लोक बोलले किंवा इकडे वॉरियर ऑफिसर जो मेन प्लॅटफॉर्म आहे तिथे खूप सगळे स्टुडंट जे कॉम्प्लिमेंट करतात, जे सांगतात किंवा तुमच्यामध्ये झालेला हा बदल अचानक कसा झाला किंवा तुम्ही नेमकं काय काम केलं स्वतःवरती, हे जे विचारतात ना, सगळ्यात पहिल्यांदा तर मी आतमधून स्वतःला बरं करायला लागले, स्वतःच्या हिलिंगवरती लक्ष द्यायला लागले आणि ऑटोमॅटिकली मग माझी बॉडी तसंच रिस्पॉन्स करायला लागली. आपोआप इतक्या चांगल्या गोष्टी व्हायला लागल्या आणि पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले. त्याच्यामुळे त्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या प्रवासामध्ये हिलिंगच्या बाबतीत मी तुम्हाला हेल्प करावी, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आत्ता अशा कुठल्या टेन्शन मधून जात आहात, कुठलं एक ओझं आहे जे खाली नाही ठेवता येते, ते कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली घेऊन येईन. आणि हा, ज्या व्हिडिओबद्दल मी लास्ट टाइम बोलले होते हेल्थ बद्दलचा, तो व्हिडिओ सुद्धा मी लवकरच घेऊन येईन. पण हा खूप लवकर म्हणजे शेअर करावासा वाटला कारण हा रिसेंटचा एक्सपिरियन्स होता आणि मी ऍक्च्युली एक व्हिडिओ ऑलरेडी रेकॉर्ड केलेला, बट काही टेक्निकल इश्यूमुळे तो मला अपलोड नाही करता आला, म्हणून हा व्हिडिओ मी आधी अपलोड करते. याच्यानंतर मी डेफिनेटली, ज्याच्याबद्दल तुम्ही मला विचारलेलं आहे यापूर्वी की मी नेमकं कशा पद्धतीने, म्हणजे खूप बिझी असताना पण आपण कशा पद्धतीने स्वतःसाठी अगदी थोडासा वेळ काढून पण काळजी घेऊ शकतो. मग आपला चेहरा ग्लो करणं असेल, आपण फिट राहणं असेल, आपण हेल्दी राहणं असेल, किंवा अगदी काही एखाद्या आजारातून जरी आपण जात असू तरी त्याच्यातून केवळ विल पॉवर आणि आपल्या माइंडसेटच्या जोरावरती आपण कसे लवकरात लवकर बाहेर पडू शकतो, याच्यावरती मी डेफिनेटली बोलेन. कारण आता सुद्धा रिसेंटली एक म्हणजे मायनर सर्जरी मधून मी गेले, थ्रोट इन्फेक्शन, आणि ते खूप खराब झालेलं होतं. माझ्या स्टुडंट्सना माहिती, मी त्यांच्यासोबत फोटो शेअर केले होते. ते इतकं विचित्र आणि इतकं भयानक आणि ते इतकं म्हणजे असं कसं तरी होतं ना, की मला असं वाटतच नव्हतं की कधीतरी मला या फेज मधून जावं लागेल. बट मी आता रिकवर होते आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे तो म्हणजे माझ्या माइंडसेटचा, किंवा ज्या गोष्टी मी कन्झ्युम करते सध्या त्या गोष्टी मला हेल्प करतात हील करण्यासाठी. सो तुम्ही अशा कुठल्या इश्यू मधून जात असाल तर डेफिनेटली मला तुम्हाला हेल्प करायला आवडेल, कारण या गोष्टींनी मला हेल्प केलेली आहे म्हणून. ठीक आहे, सो कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे मी तुम्हाला सांगेन अगदी कमी वेळेमध्ये स्वतःची जास्तीत जास्त काळजी तुम्ही कशी घेऊ शकाल, स्वतःसाठी जे बेस्ट आहे ते कसं चूज करू शकाल. ठीक आहे, अगदी छोटे छोटे बदल आहेत जे करण्यासाठी फारसे एफर्ट्स लागणार नाहीत, पण ते छोटे बदल एक फार मोठा बदल जो आहे तो तुमच्यामध्ये घडवून आणतील आणि मग तुम्ही सुद्धा स्वतःचा बिफोर अँड आफ्टर वाला फोटो पाहून खुश व्हाल. ठीक आहे, सो भेटूयात त्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वॉरियर ऑफिसर या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. लवकरच भेटेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत उन्हाळा संपलाय हे लक्षात असू द्या आणि छान असा निसर्गाचा आणि नवीन पावसाचा आनंद घ्या. ठीक आहे, नवीन ऋतूचा आनंद घ्या, खुश राहा. एकच आयुष्य आहे, छान जगायचंय.
एवढंच स्वतःला सांगा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.